महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून एकच खळबळ माजली होती। शिवसेनेचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोपांचा भडीमार केला होता। मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, हुंडा मागणी, फसवणूक आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जबरदस्तीने गर्भपात करवल्याचा आरोप। पण आता या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं आहे। अवघ्या 48 तासात या महिलेने, जिने स्वतःचं नाव जान्हवी असं सांगितलं, आपले सगळे आरोप मागे घेतले आहेत। हा खुलासा तिने दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। 2018 मध्ये सिद्धांत शिरसाट आणि जान्हवी यांची ओळख सोशल मीडियावर झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीत, मग प्रेमात आणि अखेर शारीरिक संबंधापर्यंत गेलं। चेंबूरच्या एका फ्लॅटवर या दोघांची भेट झाली। सिद्धांत यांनी लग्नासाठी आग्रह धरला आणि भावनिक ब्लॅकमेलिंगचा वापर करत लग्न नाही केलंस तर आत्महत्या करेन असं म्हणत जान्हवीला तयार केलं। 14 जानेवारी 2022 रोजी या दोघांनी बौद्ध पद्धतीने लग्न केल्याचा दावा जान्हवीने केला होता। तिच्याकडे लग्नाचे फोटो आणि पुरावे असल्याचंही ती म्हणाली होती। पण लग्नानंतर सिद्धांत यांनी जान्हवीला चेंबूरच्या फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितलं आणि छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला। शिवाय त्यांचे इतर महिलांशी असलेले संबंध उघडकीस आल्यावर धमक्या दिल्याचा आरोपही तिने केला होता। सर्वात गंभीर बाब म्हणजे जान्हवीने दावा केला होता की ती गर्भवती झाली होती आणि सिद्धांत यांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात करवला। या सगळ्या आरोपांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हादरे बसले होते। जान्हवीने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत सिद्धांत यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती, ज्यात 7 दिवसात नांदवण्यासाठी घेऊन जाण्याची मागणी आणि अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा व फसवणुकीच्या कलमांखाली कारवाईचा इशारा देण्यात आला होता। पण आता या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं आहे। अवघ्या 48 तासात जान्हवीने आपले सर्व आरोप मागे घेतले आहेत। दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, मी जी काही नोटीस पाठवली होती ती मी मागे घेत आहे। मला हे प्रकरण इथेच संपवायचं आहे। हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे। मला कोणावरही कारवाई करायची नाही। लोक हे प्रकरण उचलून घेत आहेत, राजकारण करत आहेत, पण मी कुणालाही या प्रकरणात ओढलं नाही। मला हे वाढवायचं नाही। जान्हवीने पुढे स्पष्ट केलं, मी संजय शिरसाट यांच्या सोबत आहे। त्यांनी मला कधीच त्रास दिला नाही किंवा दबाव आणला नाही। त्यांनी मला कधी फोनही केला नाही। सिद्धांत आणि माझ्यातलं हे प्रकरण वैयक्तिक आणि घरगुती होतं। आता मी हा विषय इथेच संपवत आहे। तिने इशाराही दिला की जर कुणी तिच्या नावाने राजकारण केलं तर ती कायदेशीर कारवाई करेल। यापूर्वी जान्हवीने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती। पण संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदामुळे पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा तिचा दावा होता। आता मात्र ती स्वतःच हे प्रकरण संपवण्याच्या पवित्र्यात आहे। मीडिया बातम्या करत आहे, पण मी कुणालाही काही सांगितलं नाही। मी आज मुलाखत देत आहे हे स्पष्ट करण्यासाठी की मला हे प्रकरण वाढवायचं नाही, असं ती म्हणाली। संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत। जान्हवीच्या मूळ आरोपांमुळे त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती। सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते। पण आता जान्हवीने आरोप मागे घेतल्याने शिरसाट यांच्यावरील दबाव काहीसा कमी होण्याची शक्यता आहे। तरीही सोशल मीडियावर सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांच्यावर चर्चा अजूनही थांबलेली नाही। जान्हवीच्या या घुमजावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। तिने इतक्या गंभीर आरोपानंतर 48 तासात का माघार घेतली? यामागे कोणता दबाव होता की तिचा हा खरोखरच वैयक्तिक निर्णय आहे? राजकीय दबाव की भावनिक कारण? आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रकरणाचा खरा चेहरा काय आहे? हे प्रश्न सध्या हवेतच आहेत। पण एक गोष्ट नक्की, या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आणि जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण केल्या। जान्हवीच्या यू टर्नने हे प्रकरण खरोखरच संपलं आहे का? यामागे काही लपलं आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।